नमस्ते. नमस्कार सर. तुम्ही आम्हाला इकडे बोलवले, काय प्रकार आहे नक्की? आता मुळात इथे जो चेक नाका चालू आहे, उपद्रव शुल्क आपण आकारतोय नाही का, हो, त्याच्या संदर्भात आम्हाला चर्चा करायची आहे. तर आम्ही आवाज उठवण्याचा खूप प्रयत्न केला नाही का, पण आमची हाक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा वनमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही नाही का. तोच आवाज उठवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला इथे बोलवलं आहे. तर सविस्तरपणे तुम्हाला एक सांगतो की समितीमध्ये कशा प्रकारे काम चाललं जाते किंवा हे पैशाचा वापर काय होतो नाही का. समिती आहे आमची जी समिती आहे ही ग्राम परिस्थिती विकास समिती नाही का, आणि ही समिती 5 ऑक्टोबर 2011च्या जी आरनुसार गठीत झालेली आहे नाही का, आणि त्यानुसार सगळे इथे उपद्रव शुल्क आकारला जातो. तर समितीचा मूळ उद्देश होता की ज्यावेळेस हा अधिनियम अंमलात आला आणि आमचा पेसा कायदा व वन हक्क कायदा अंमलात आला, तर त्यानुसार ह्या समित्या ग्रामसभेला जोडल्या गेल्या आणि त्यानुसार या समितीच्या माध्यमातून वन व्यवस्थापन करणे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे हेच ह्या समित्यांचं स्पष्ट उद्दिष्ट होते. पण ते उद्दिष्ट काय आता साध्य होताना दिसत नाही नाही का. किंवा भीमाशंकरमध्ये इथं वन व्यवस्थापन करायचं होतं, कचऱ्याची विल्हेवाट लावायची होती, ती काय स्पष्टपणे चांगल्या रीतीने झालेली आतापर्यंत आम्हाला काही दिसून येत नाही आहे. पण याच्यावर बॉडी असेल ना, अध्यक्ष असेल कोणी, बॉडी पण आहे इथे कार्यरत. पण काय झाले, ग्रामसभेला मुळात इथं स्वयंशासनाचे अधिकार पेसामध्ये ग्रामसभेला दिलेले आहेत. बॉडी जरी असली तरी ती पण एवढी पाठपुरावा करत नाही आणि ग्रामस्थांना लीड घ्यायला मागून मदत मिळत नाही नाही का. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि जिथे विकासाचा मार्ग आमचा थांबला, ज्यावेळेस इथं थप्पा लागला त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. GR वर आलो आम्ही, त्यानुसार आम्ही सगळीकडे चौकशी केली, GR वगैरे पाहिली आणि त्यानुसार आम्ही समितीच्या कामकाजावर लक्ष देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आम्हाला हे दिसून आलं की इथे सर्वस्वी अधिकार ग्रामसभेचा आहे आणि या पैशावर अधिकारच ग्रामसभेचा आहे. आमच्याकडे बँकेचे स्टेटमेंट असतील, सरकारी खाते, आमच्या समितीची 2 खाती, सरकारी खातं तर बचत खातं, याच्यानुसार आमचा व्यवहार चालतो. तर वर्षाकाठी आम्हाला 1.5 कोटी रुपयाचं उत्पन्न होतं आणि हे उत्पन्न ग्रामस्थांनाच वापरायचं सगळं नाही का. पण तसं न होता याच्यातून आता कोण वापरते तुम्हाला असं म्हणायचं? आता पैशाची अशी अनागोंदी चालली आहे का मुळात शासन निर्णय सांगतो की ही पैसे ग्रामसभेला विचारल्याशिवाय खर्चच करू नयेत. 20,000 वरची रक्कम ही ग्रामसभेला विचारल्याशिवाय खर्चच करण्यात येऊ नये. आणि खर्च जरी करायची असेल ती गावाच्या सर्वांगीण विकासावर झाली, कचरा व्यवस्थापनावर झाली नाही का. इथे भीमाशंकरमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडतो. येणाऱ्या कोणत्याही भाविकाला विचारा की तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं नाही का, त्याचं उत्तर त्या आमच्या भीमाशंकरच्या विरोधातच असेल की इथं बाबा व्यवस्था नाही, स्वच्छ पाण्याची किंवा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध नाही का. अशा प्रकारे परिस्थिती झाली. त्याच्यातून आमच्या गावचंच नाव बदनाम होते नाही का. आम्हाला वाटतंय का याच्यातून काहीतरी वेगळं घडलं पाहिजे. पैसा जमा होतोय, हो. तो पैसा जातोय कुठे? काही आयडिया तुम्हाला? आता हा जो पैसा जमा होतोय याच्यावर बराचसा वन विभागच आमचा बचत खात्याचा पैसा वापरतोय नाही का. याच्यात शासन निर्णय स्पष्ट सांगतो की जे उपद्रव शुल्क तुम्ही आकारता या समितीवर तुमचाच एक अध्यक्ष राहील आणि एक कोषाध्यक्ष राहील. पण तसं न होता याच्यावर एक सरकारी सचिव ठेवण्यात आलेला आहे नाही का. आणि सरकारी सचिव आणि अध्यक्षाच्या नावाने हे सगळे व्यवहार चालतात आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी होतात नाही का. तर ग्रामस्थांना विश्वासात घेतलंच जात नाहीये नाही का. आणि GR सांगतो की ग्रामस्थ असायला पाहिजे येतात, ग्रामसभेला विचारल्याशिवाय कोणतीच गोष्ट करू नये नाही का. तर असं न होता वेगवेगळी सरकारी कार्यालयातील बिलं काढली जातात. आताच काही महिन्यापूर्वी ACF मॅडम असतील मनसरच्या, त्यांच्या डिपार्टमेंटचं बिल काढण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालय असेल, हे कार्यालय असेल भीमाशंकर 2, कदाचित त्यांना अनुदान उपलब्ध नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आमचं असं म्हणणं होतं खर्च करू शकतात, अधिकृत नाहीये सर, हे पैसे ते खर्च करू शकत नाहीत असं शासन निर्णय तरी हे सांगतो. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे मागण्या मागायला गेलो, आमच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्याकडे मागल्या, तर ते म्हणतात का इथे आम्हाला हे पैसे खर्च करता येत नाहीत असे स्पष्ट बोलले ते नाही का. मग मला सर हे म्हणायचं आहे का त्यांची आता हे बिल पहा, हे त्यांचं बिल आहे नाही का, हे त्यांचं बिल आहे. तर त्यांना सरकारी कर्मचारी असतील, त्यांना त्यांचे चड्ड्या बंड्या घ्यायला पैसे कुठून येतात, त्यांना टी-शर्ट घ्यायला पैसे कुठून येतात, त्यांना शासन अनुदान देतच असेल ना, शासनाचा भत्ता असेलच त्यांना कपडे घ्यायला. मग आमच्या समितीतून, आमच्या बचत खात्यातून हे 1,65,800 रुपयेचं बिल काढायचं काय कारण? हे डिपार्टमेंटच्या कपड्यासाठी वापरले? हो, डिपार्टमेंटने त्यांच्या कपड्यासाठी हे पैसे वापरले. तर याचं स्पष्ट नमूद केलं का निगडाळे यांच्या बचत खात्यातील शिल्लक रकमेतून हे पैसे अदा करण्यात यावे. हा कुठला नाही. मग आम्ही यांच्याकडे योजना मागायला गेलो, हे आम्हाला कारण देतात का इथे पैसे आम्हाला खर्च करता येणार नाही, तिथे करता येणार नाही. इथे कसं करता येतात? आणि हे मुळात GR सांगतो की 20,000च्या वरची रक्कम तुम्ही ग्रामसभेला न विचारता खर्चच करू शकत नाही. हे एवढी 1.5 लाखाच्या वरची बिलं, अजून असंख्य बिलं आमच्याकडे सर, ही असंख्य बिलं एवढी बिलं 2021-20 पर्यंतची पासूनची आतापर्यंतची बिलं आहेत. ही बिलं कशी काय काढली यांनी? आणि मग ग्रामस्थांना खर्च करायला काय अडचण आहे नाही का. हे पैसे इथे खर्च करायला काय अडचण आहे? भीमाशंकरमध्ये काहीच विकास दिसत नाही, एक विकासाचं काम आम्हाला दिसत नाही का. आणि आमची तळमळ आहे ती का भीमाशंकरचं नाव बाहेर जाणारा प्रत्येक माणसाने नाव काढायला पाहिजे. आता तुम्ही येताना मागे एक फॉरेस्टची कमान आहे आपली, स्वागत कमाने, काय दुरुस्ती केली आहे त्या कमानीची? किती वेळा डिपार्टमेंटला ओरडू सांगितले का त्या कमानीची दुरुस्ती करा, आजपर्यंत दुरुस्ती केली नाही.
कसा विकास होईल आणि कसं आमच्या गावचं नाव पुढे येईल? अहो, बिलं आणलेत सगळे वगैरे, हे हो. बिलं सगळे कुणी काढलेत म्हणजे हो. कुणाच्या नावाने काढलेत, काय झाले? आता ही बिलं आम्ही RTI कायद्याच्या अंतर्गत आम्हाला मिळालेली नाही का, त्याच्या आमच्याकडे पावत्या आहेत. आता त्या सध्या आम्ही उपलब्ध नाही तिथं, पण सगळी बिलं वगैरे त्यांच्या समितीचे ठराव वगैरे सगळ्या गोष्टी आहेत नाही का, त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. मग तुम्ही यांना विरोध का नाही केला तेव्हा? आम्ही त्यांना समितीवरती कोण काम करते, कोण अध्यक्ष आहे? समितीवरती अनिता लोकरे मॅडम अध्यक्ष आहेत, त्या पण खूप ऍक्टिव्ह आहेत. पण काय होतात, लोक जरा दाबायचा प्रयत्न करतात किंवा कोणी असेल नाही का संबंधित व्यक्ती नाही का, ह्या भ्रष्टाचार बाहेर नकायला 100% याच्यात अनागोंदी आहे असं सगळ्यांचं मत आहे एवढा आमचं. मोठा पैसा जमा होतोय, मग हो. तो पैसा जातोय कुठे? मग मी तेच सांगतोय, आतापर्यंत आमच्या खात्यावर मला वाटतं जवळपास 1,40,00,000 रुपये शिल्लक आहेत आता आमच्या खात्यावर, आणि सरकारी खात्यावर 2 कोटीच्या आसपास 1,92,00,000 रुपये शिल्लक आहेत नाही का, तर ते आम्हाला खर्च म्हणजे करून देत गावच्या नाहीत. विकासासाठी न वापरता हे स्वतः डिपार्टमेंट. हो, मग डिपार्टमेंट इथं पैसे कसे वापरते? मी तेच म्हणते, आमच्या गावामध्ये अहो दिवाबत्तीची सोय कधी कधी जास्त गरज आहे इकडं ना, अलग लक्षामध्ये एवढंच होते का? आम्ही वेगवेगळ्या योजना मांडल्या, त्यांच्याकडे ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेतले, तरी त्यांनी काय आतापर्यंत आमच्या ठरावाला जुमानलेलं नाहीये. वन समिती जी आहे हो. त्यांना तुम्ही कधी विचारलं की बाबा हा सगळा प्रकार असं चालू आहे वगैरे? वन समितीला आम्ही विचारणा केली, वन समितीला विचारलं नाही का. आता हे समितीचे लोक, आम्ही ग्रामसभा पण घेतली 8 ऑक्टोबर 2000 आता ना 25ला आम्ही एक ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेमध्ये ठराव पारित केला की सदर समितीवर जे बचत खाते आहे त्या बचत खात्यातून आपण हा उपद्रव शुल्क आकारला जातो, हे पैसे त्या खात्यात जमा होतात. त्या खात्यावर आमचाच कोषाध्यक्ष असेल आणि आमचाच अध्यक्ष असेल नाही का. हा ठराव आम्ही पारित केला तिथे. त्याच्यानंतर वेगवेगळी कामं सुचवली, तो कामांचा ठराव सुद्धा पारित केला आम्ही. पण आमच्या पेसा ग्रामसभेच्या त्या ठरावाला यांनी केराची टोपली दाखवली अक्षरशः. आम्ही हा ठराव घेऊन दाद मागायला वरिष्ठ कार्यालयात गेलो, पुण्याच्या ऑफिसला गेलो, DCF ऑफिसला गेलो, तर तिथून त्यांचं उत्तर काय आलं? त्यांचं उत्तर असं आलं की मी ही समिती बरखास्त करेल, मी मंत्रालयात काम केलेलं आहे आणि आम्ही आज GR चार बदलून बदलून टाकू. टाकेल. आम्ही ही चार भाषा बदलून केलेली कोण स्पष्ट. म्हणलं सध्या? DCF साहेब होसिंग सर, विवेक होसिंग साहेब आहेत, यांनी ही भाषा केली का मंत्रालयातला माणूस आहे, मी GR बदलून टाकेल. मग आणावा, यांनी GR काढावा आणि आदिवासींना आणावं रस्त्यावर डायरेक्ट. काय करावं दुसरं? यांच्यावर यात्रेसाठी गुन्हा दाखल व्हावा. आज आम्ही तरुण कुठेतरी मागास ठेवायचे हा यांचं तुम्ही किती दिवसापासून फॉलोअप घेता याचा? अहो, आम्ही 2-3 महिने झाले याचा फॉलोअप घेतोय सारखं. या डिपार्टमेंटला जा, त्या डिपार्टमेंटकडे दाद मागायला, पण कोणीही आवाज करायला तयार नाहीयेत. वार्षिक किती पैसे जमा होतात? वार्षिक 1 कोटीच्या आसपास व्हायलाच पाहिजेत पैसे जमा आणि होतात. किती वर्षापासून हा सगळा मॅटर चालू आहे? हा 2011 पासून चालू आहे. आम्हाला हेच म्हणायचं का हे फक्त आमच्याच निगडाळे गावात चाललंय का महाराष्ट्रामध्ये अख्या समित्या आहेत तिकडे चालले? कारण हे वन्यजीवमध्ये ज्या समित्या स्थापन झाल्या किंवा राष्ट्रीय उद्याने असतील तिथे ह्या समित्या गठीत आहेत नाही का. पण काय झालंय, पेसा कायद्याची आणि वन हक्क कायद्याची जेव्हा तरतूद आली त्यानुसार ह्या समित्या ग्रामसभेच्या अखत्यारीत घेणं कंपल्सरी केलंय त्यांना नाही का. आणि ग्रामसभा त्यावर निर्णय घेणार कशा प्रकारे विकास करायचा, काय करायचा नाही का. आता आपण ग्रामपंचायतमध्ये जरी पाहिलं तरी ग्रामसभेला सर्वोच्च अधिकारी आहेत पेसामध्ये, त्या प्रकारेच अशा सगळ्या गोष्टी आहेत. वन विभागाचे अधिकारी ग्रामसभेला जुमानत नाहीत. हो, ग्रामसभा ही एक संविधानिक संस्था आहे, तर यांनी ग्रामसभेचाच नाही तर इथे संविधानाने आपण बरोबर, इथे स्वयंशासनाचे अधिकार असून पण ते डावलले जातात नाही का. आमचं हेच म्हणणं आहे स्पष्ट सरपंच स्पष्ट. आहेत तितकरे म्हणून ते काय बोलत नाही मग? मॅडमने आमच्या बाजूने फॉलोअप घ्यायचा प्रयत्न केला. आम्ही पत्रव्यवहार मॅडमला पण केला, मॅडमनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण केला. आम्ही हो, काय होतंय त्या डिपार्टमेंट कसं काय करतंय, कुणाच्या सहाय्याने करते हे काय आम्हाला करत नाही. आता हा ग्रामपंचायतचं हे पत्र आहे आमच्याकडे. तक्रार अर्ज पण केला होता. आम्ही तक्रार अर्ज पण केलता की काय पत्र आहे? आमचं हे पत्र आहे का 7 दिवसाच्या आत आम्हाला, आता तो 26/11/2025 हे पत्र आहे. याच्यावर आम्ही OC आणली ते साहेबांची, इथे वन परिक्षेत्र अधिकारी भीमाशंकर एक नाही का. तर याच्यात स्पष्ट नमूद केलंय का बाबा 7 दिवसाच्या आत आम्हाला काही आमच्या ठरावावर निर्णय तुम्ही द्यावा, काहीतरी उचित उत्तर तरी आम्हाला द्यावा, जेणेकरून आमचं ग्रामस्थांचं समाधान होईल किंवा आम्ही काय त्याच्या चौकटीत चुकलो असेल. कोटी रुपये जमा होत आहेत आणि त्याचा हिशोब जर तुम्हाला नसेल हो. तर हे लोक देत नसतील वगैरे, चुकीचं आहे नाही? अहो, साफ चुकीचं आहे सर. मग आमचं तेच म्हणणं आहे का ग्रामस्थांना विचारात घ्यावं लागणारच आहे, यांना घेणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आम्ही आवाज उठवणारच, 100% आवाज उठवणार. कुठल्या मॅडमची गाडी रिपेअर केली वगैरे, काय विषय होता तो? आता तो ACF मॅडमचं बिल काढलंय खाली एक 80,000च्या आसपास मागे पुढे नाही का. मॅडम आहे ते, काय नाव आहे? मॅडमचं नाव एवढं कल्पना नाहीये, पण आता हा मॅडमचाच प्रश्न नाहीये. तुम्हाला सांगतो पार पुण्याच्या ऑफिस पर्यंत खाली जे डाटा ऑपरेटर त्यांच्या इथे काम करतात, ह्या लोकांचे पगार सुद्धा आमच्या समितीतूनच होतात. मग त्यांना अनुदान उपलब्ध, त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला अनुदान उपलब्ध नसते म्हणून याच्यातून करतोय. डिझेल पण हे असं याच्यात कुठे गाडीचं डिझेल वगैरे. आता यांच्या कोंडवळवाल्यांच्या समितीचं आमच्याकडे पत्र आहे, हे पहा. या सचिन दादा तुम्ही. बोला, तुमचं नाव सांगा पहिलं. सचिन गाव कोंडवण. बरं बोला. हां, मग आमची 3 गावची डिवाइड आहे. मग एकच आहे म्हणजे ही जे आहे ना संयुक्त समिती एकच आहे. हो. पण आम्हाला 3 जागी वर्ग करायचे पैसे म्हणजे आमचे ठरलेले आहे.
समितीमध्ये कधी मिटिंगला गेलता तुम्ही लोक? हो, नेहमी जातो. टक्केवारीनं जे आम्हाला वर्ग करायचे काय ते ठरलं होतं? हा ते विषय टक्केवारी महत्त्वाचा आम्हाला वर्ग होत नाही. आहे. समितीमध्ये काय ठरलं होतं? समिती त्यांचा हाच ठराव झाला. समितीमध्ये हाच ठराव झालाय का जे आपलं येणारा रक्कम आहे ही रक्कम जर 100 रुपये असेल तर आपल्याला तिन्ही गावाला किंवा 3 समित्यात त्यांना डिवाइड करायचं आहे आपल्याला. पण ते डिवाइड केलं जात नाहीत. वारंवार त्यांना आम्ही पत्र व्यवहार करतो का आमचे पैसे आमच्या समितीवरती वर्ग करा, पण हे वारंवार त्यांना पत्र व्यवहार करून सुद्धा ते आमच्या समितीला वर्ग केले जात नाहीत. आणि परस्पर डिपार्टमेंट खर्च करतं असं म्हणायचं. आणि डिपार्टमेंटवाले परस्पर ते 20,000च्या वरती त्यांना तरतूद नाही तशी खर्च करायचं. खर्च हो, करायची. तरतूद नाहीये. तरी पण ते वारंवार ते 20,000च्या वरती ते रक्कम कसं काय खर्च करतात हे आम्हाला कुठले मोठे मोठे बिल आहे का जे त्यांनी 20,000 वरती पैसे? सर असे खूप बिल आहेत. आता तुम्हाला असंख्य हे एकच बिल पहा कोंडवळच्या समितीतून. आता हे बचत खात्याचा याचा काय संबंध आला? मग बचत खात्यातून यांनी जवळपास 42,559 रुपयेचं 2022-23 साली हे खर्च केलेलं आहे. हे 42,559 रुपयेचं बिल नाही का? कसे खर्च केले हे मला तेच कळत नाही. मग ग्रामस्थांना विश्वासात घेणे म्हणजे ग्रामसभा काय मूर्ख आहे का? ग्रामसभेला अक्कल नाही का? कळत नाही का? ते जे आरोप बसतायत काय नाव त्यांचं? त्या साहेबांचं नाव रणजित जाधव साहेब. ओके, तुम्ही त्यांना कधी भेटलात का? आम्ही त्यांना हा सगळा प्रकार सांगितला तर त्यांचं कारण हो ह्या योजना आम्ही आमच्या गॅस सबसिडीच्या योजना असतील वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो तर त्यांचं म्हणते आम्हाला वरिष्ठांचे आदेश आणावे लागतात किंवा वरिष्ठ कार्यालयाचा पत्र आणायला लागतं तेव्हाच आम्ही हे खर्च करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण बचत खात्यावर खर्च करायचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे त्याच्यावर कोणती साही द्यायची किंवा त्याला संमती द्यायची कोणतेही अधिकार नाहीत. हे सगळे ग्रामस्थांना ग्रामसभेलाच अधिकार आहेत. हे ग्रामस्थांना पण माहीत नाही आहो. अशी झाली तर ग्रामस्थांना पण कल्पना नाही याची नाही का? हो 2011 पासून जर हे सगळं चालू आहे हो. तर म्हणजे किती पैसा यांनी आमची मागणी आहे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. वनमंत्री गणेश नाईक साहेबांना निवेदन आहे, मुख्यमंत्री साहेबांना आमचं निवेदन आहे, सीसीएफ साहेबांना निवेदन आहे, पीसीएफ साहेबांना पण निवेदन आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. याच्यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी नाही का? आणि आमचा अधिकार शासनाने प्लीज आम्हाला मिळवून द्यावा. आमच्यासारखे अशी कितीच लोक वंचित राहिले असतील आतापर्यंत नाही का? का त्यांना हा अधिकारच माहीत नसेल. आता आम्ही 2-4 जण शिकलो बाहेर सवरलो त्याच्यामुळे आम्हाला हे माहीत झालं असतं. आदिवासी लोक कुठं शिकतात का काय? ते त्यांच्या रानातच राहतात. मग त्यांना त्यांचे अधिकार नको कळायला का? आम्ही आमचे अधिकार मागण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला त्यांच्या अधिकारानुसार आम्हाला दमदाटी देऊन आमच्या स्थानिकांची दुकानं उठवणे, त्यांना त्रास देणे. ज्यावेळेस आम्ही ही कारवाई केली त्यावेळेस म्हणजे आता त्यांनी स्पष्ट कधी केलं नाही पण आमच्या स्थानिकांची दुकानं उठवण्यात आली. त्या लोकांनी डिपार्टमेंटनी वन विभागाने स्थानिकांची दुकानं त्यांच्या वनच्या ज्या वन क्षेत्राच्या हद्दीत येतात ना ती दुकानं उठवण्याचा प्रयत्न केला. पण ते अधिकार आमच्या स्वशासनाच्या ते आमच्या अनुसूचित क्षेत्रात येणारे दुकाने त्यांना उठवण्याचा अधिकार नाही. पेसा कायद्यानुसार तुम्ही आवाज उठवला म्हणून ते दुकानं उठवले त्यांनी? हो हेच कारण झालं. आता ते त्यांनी स्पष्ट केलं नाही. ग्रामसभेमध्ये पण आम्ही हे केलं. पण ज्या महिला पण आहेत अशा नाही का त्या सांगू शकतात का बाबा कशा प्रकारे डिपार्टमेंटने सांगितलं. कोणतरी एक अधिकारी तो होता तो म्हणतो तुम्ही आमच्या शेपटीवर पाय दिला तर आम्ही तुमचा गळा आवळणारच ना. ही कोणती भाषा त्यांची? कोणती भाषा आहे त्यांची? वन विभागाचे कर्मचारी स्थानिक लोकांना दमदाटी करतात. हो हो असंच होतं इथे. तुम्ही हे सगळे बिल वगैरे काढले किंवा RTI माहिती मागवली म्हणून ते लोकांना त्रास द्यायला लागले असं म्हणायचं? हो आता आमच्याकडे तर खूप माहिती असं या प्रकारे. आता महत्वाची गोष्ट यांनी काय करायचा निर्णय घेतलेला ते सांगतो. जेव्हा आम्ही वर एक गवारे साहेब म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो तर ते म्हणतील तुम्ही असं करू नका. तुम्ही जर हे केलं तर आम्ही महामंडळ स्थापन करू आणि त्याद्वारे हे पैसे आम्ही बरोबर आमचं दुसरं अकाउंट खोलून त्याच्यामध्ये आम्ही हे करू. मग तुमचा काय अधिकारच राहणार नाही तिथे. म्हणजे एवढी यांची धमकी का महामंडळ स्थापन करायचं, फाउंडेशन स्थापन करायचं आणि त्या अंतर्गत चेक नका चालवायचा. मग पेसा कायदा मूर्ख आहे का? पेसा कायदा काय आम्हाला बिलकुल जुमानत नाही पेसा कायद्याला नाही का? जे अधिकार दिले तर उगाच आम्हाला सगळे अधिकार माहिती आहेत. दाद मागायला गेलो यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही. त्या दिवशी आम्ही गेलो तर आम्हाला एक चुकीचा जी दाखवण्यात आला. तुम्ही कुठे गेले होते? आम्ही DCF ऑफिसला गेलो पुण्याच्या. त्या आमची सगळी समितीची बॉडी पण होती, समितीतले लोक पण होते बरेचसे. तर साहेबांचं तेच म्हणणं आलं का मी मंत्रालयात काम केलेलं आहे आणि मी GR बदलून टाकेल नाही का किंवा आम्ही महामंडळ स्थापन केलं तर तुम्हाला काही करता येणार नाही. आणि जे 2 कोटी सरकारी अकाउंट जे 2 कोटी रुपये शिल्लक आहेत, त्याच्याला एकही रुपया तुमच्या गावाच्या विकासासाठी देणार नाही. हे टच मध्ये आहेत लोक अधिकारी वर्ग? आम्हाला शक्यता आहे पण याचा पाठपुरावा होणं गरजेचे, चौकशीच लागणे गरजेचे याची नाही का? ह्या पैशाचा कसा असं कानावर पण आले का? 2 वर्ष झाले यांनी ऑडिट रिपोर्ट पण केला नाहीये ह्या खात्यांचा, सरकारी खात्याचा. ह्या हा ग्रामसभेला त्यांची ग्रामसभेला त्यांना बोलवणं होतंय पण ग्रामसभेला ते उपस्थित राहत नाही आणि त्यांना जर विचारलं किती दिवसापासून येत नाही ते लोक? ग्रामसभेला जेव्हा विषय वाजेल ना मोठा समितीचा विषय असेल तेव्हा काहीतरी कारण सांगतात, फोन करून सांगतात का बाबा असं तसं मी आजारी होतो हे ते होतं नाही का? आणि याच्यानुसार ते टाळाटाळ करतात. येत नाही मिटिंगला ते
आता हे आम्ही 4-5 ग्रामसभा ज्या लावल्या मागच्या महत्वाच्या समिती संदर्भात, तेव्हा ते टाळाटाळच केली त्यांनी, नाही का, आले नाही ग्रामसभेला. त्यांच्या कामासाठी ते पैसे खर्च करतात. मग आमचं म्हणणं एवढंच आहे का आमच्यासाठी तुम्ही हे खर्च का होत नाही? ग्रामसभेला हजर न राहता ते तोडके मोडके उत्तरं देतात, आम्हाला वेळ नाही, मी कामं ते अशी उत्तरं देतात. पण मात्र चकनाक्यावर झालेला जो कलेक्शन आहे त्यांना रातोरात येऊन कलेक्शन गोळा करून घेऊन जायला मात्र त्यांच्याकडे वेळ आहे. बरोबर. आणि तो कलेक्शन त्यांच्या घरात ठेवतात. आणि अशी कुठली तरतूद नाही, इथं कुठे नोटीस बोर्ड लावलं नाही, आज एवढे पैसे जमा झाले, आज एवढे झाले, असं कुठलंही नोटीस नाहीये. परस्पर मनमानीने कारभार चालू आहे. याच्यावर खरंच शासनाने खूप मोठी दखल घ्यावी, याची चौकशी लागावी. वर्षभरामध्ये किती पैसे जमा होत असतील दादा? करोडो रुपयाचा घोटाळा आहे सर. कोट्यवधी रुपये जमा होतो, पण याच्यातला एकही एक रुपया अंदाजे रक्कम पकडली तर कोटी रुपये येतो. 2011 ते 2025 पर्यंत जर हिशोब काढला तर करोडो रुपयाचा घोटाळा आहे, कोट्यवधी रुपयाचा घोटाळा आहे. शासनाने याची खूप मोठी दखल घ्यावी, नाहीतर आम्ही सर्व तरुण वर्ग आमरण उपोषणाला बसणार आहोत. येत्या 8 दिवसामध्ये शासनाने आम्हाला तुम्ही बातमी योग्य तो न्याय द्यावा. बरोबर. आणि हा जो लेखाजोखा आहे हा ग्रामपंचायत मध्ये ठेवणे आवश्यक आहे. हे तसं साहेब, हे महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला हे सांगतो, शासन निर्णय हे पण सांगतो, ठेवला जात नाही. हे ते त्यांचं दप्तर ते घेऊन जातात परस्पर. जे ते दप्तर आहे समितीचं ठेवणे बंधनकारक आहे. ग्रामसभेला ठेवणं, ग्रामपंचायतला ठेवणं बंधनकारकच आहे, पण हे करतच नाहीये तसं. हे दप्तर त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये त्यांनी समितीचं ऑफिस स्थापन केलंय, तिथे त्या शेजारी असतं, तिथे सगळा कारभार चालतो. ग्रामस्थ कसं काय विचारायचं सारखं सारखं? अधिकाऱ्याकडे तुम्ही जेव्हा जाता वगैरे तो अधिकारी काय सांगतात उत्तर? अधिकाऱ्यांकडे आता याचं उत्तर नाहीये मला वाटतं. GR नुसार जर आम्ही चालायला गेलोय तर अधिकारी उत्तर देत नाही, उडाउडीची उत्तर देतात फक्त, नाही का? हो, फक्त याच गोष्टी करतात. जार बदलू. जर त्यांच्याकडे खरंच जार बदलायचा अधिकार असेल तर त्यांनी तो बदलावा. इथल्या स्थानिक आदिवासी तरुण मुलांना रस्त्यावर आणावं आणि जारमध्ये तुम्ही त्यांनी सर शासनाकडून जार भरून आणून आम्हाला गोळ्या घालून ठार करण्यात यावं. दुसरं आम्ही काय मागू शकतो? आम्ही जर आमचा अधिकार विकास मागत असेल तर त्यांना ते पण खुपतंय. असा खूप मोठा विषय आहे हा. आम्ही गेल्या 3 महिने झाले फिरतोय. तुमचं असं म्हणणं आहे की समितीने असं ठरवलं होतं की 3 ठिकाणी डिवाइड करायचे, हो, बरोबर. ग्रामसभेचा ठराव घेऊन आमच्या आजूबाजूच्या गावाचा विकास साधण्यात यावा, अशा पद्धतीने आम्ही ठराव केला होता ग्रामसभेत. एक तीन समिती विभाजन केलेले आहेत. एक बोरगिरी समिती, निगडा समिती आणि कोंडोळ समिती. तर आमचं असं होतं का जर आपलं जी रक्कम येते ती प्रत्येक समितीला 30% वर्ग करायची, जेणेकरून त्याच्यातून प्रत्येक गावाचा विकास किंवा जी काय आपली जी सामाजिक कामे असतील किंवा जे विकास आराखडा असेल त्याच्यावरती आपण ते खर्च करण्याचं, म्हणून त्याच्यासाठी 30% आपण रक्कम अदा करावी असं तेव्हा आम्ही मान्यता दिली होती आणि तसं आम्ही तरतूद पण केलं होतं. पण आता त्या नियमानुसार आम्हाला कुठली 30% रक्कम दिली जात नाही. म्हणजे आम्हाला परस्पर त्यांना आम्ही जर मागणी जर केली तर ते आम्हाला असे उडवाडूचे उत्तर देऊन गप्प करतात. आता या परिस्थितीमध्ये या ठिकाणी बरेच काही चांगले लोक आहेत, हो, की ते बोलत का नाही स्थानिक? मुळात सर आता इथे जे सगळे आमचे जे पुढारी लोक असतील किंवा डिपार्टमेंटवाले असतील हे सगळे मॅनेज झालेले लोक आहेत. आम्ही स्पष्ट तुम्हाला सांगतो, कारण की यांच्यामुळे आमचा आवाज दाबला जातो तरुणांचा. आम्हाला कुठलाही वाव देत नाही कुठेही, म्हणजे आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे बोलण्याची आम्हाला वाव दिली जात नाही. आमचे 4-5 पुढारी असतील ते पुढे होऊन त्याचे सगळे सेटलमेंट करून घेतात. म्हणजे इथं असाच गैरवेगळा प्रकार चाललेला आहे. अनेक दिवसापासून हा प्रकार चालू आहे वगैरे, मग कुणाच्या लक्षात कसं नव्हतं इतके दिवस? हे बऱ्याच गोष्टी आमच्या लक्षात आल्या होत्या, पण आम्ही अद्याप तरुण वर्ग म्हणजे एकत्र होऊन आम्ही कधी ह्या गोष्टीला विरोध केला होता. पण आज ही वेळ आणली आहे त्यांनी आमच्यावर. आम्ही जेव्हा स्वतः आता तरुण वर्ग सगळा सुशिक्षित झाला आपला सुशिक्षित, तर त्यांना असं वाटतं की आता आपलं कुठेतरी विभागाचा एकतर आपलं विकास घडावा असं आम्हाला पूर्ण तळमळ आहे आमची. पण आम्हाला जर आमचे आमची ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण होत नसेल किंवा आमचाच पैसा जर आम्हाला भेटत नसेल तर हा कुठं शासन निर्णय असेल? आम्ही याचं संवर्धन आम्हाला कसं करायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे सर. आणि ह्या जंगलाचं संवर्धन आजपर्यंत आदिवासींनी केलेलं आहे आणि इथून पुढे पण करत राहील. पण ते जर आम्हाला वन हक्के दावे जे असेल आमच्या जे पेसा कायद्यात जे असेल ते जर आम्हाला त्याचे हक्क जर देत नसेल आणि जर आमचा GR जर बदलण्याचा जर त्यांच्यात ताकद असेल तर त्यांनी ते बदलावा. आणि आमचा आदिवासी कुठपर्यंत जाईल आणि आमचा आदिवासी समाज जरी एकत्र जर झाला तर आम्ही कुठपर्यंत काय करू शकतो हे तर पण आम्ही त्यांना दाखवून द्यायची आमची तयारी आहे. बरोबर. एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये स्थानिक बोलायला मागत नाही, म्हणजे काहीतरी सर याच्यात पूर्णपणे घोटाळा दिसतोय आम्हाला. जे आमचे पुढारी लोक असतील किंवा याच्यात आम्ही बरेच अधिकारी, आम्ही स्वतः त्या समितीवर सदस्य, पण आम्ही जेव्हा किती लोक आहे टोटल समितीवरती सर आमचे 13 जण आहेत आता. म्हणजे आम्ही 20 जणांची बॉडी केली होती, पण त्याच्यातले काही अनुपस्थितीमुळे आम्ही 13 जणांची बॉडी ठेवली. हे कोंडोळ समितीचं झालं, निगडाळ समिती वेगळे आणि बोरगिरी समिती वेगळी. तर आता फक्त हे निगडाळ समितीच्या याच्यावरनं हे पैसे खर्च केले जातात. अद्याप आम्हाला कुठलाही पैसा वर्ग केलेला नाही आहे. 2 समितींना ह्या गोष्टीपासून वंचित ठेवलेलं आहे यांनी.
म्हणजे आम्ही लोकं बोलत का नाही मग? दोन समितीमध्ये लोक बोलत सर नाही. प्रत्येक अध्यक्ष या गोष्टीसाठी झगडतोय भांडतोय पण त्याला साथ कुठलाही दिली जात नाही, नाही का? कुठलाही अधिकारी त्याला म्हणजे आपला जुमानत नाहीये. जुमानत नाही. आम्ही ग्रामसभेचा ठराव आहे त्याला सुद्धा हे जुमानत नाही लोकं. बरोबर. म्हणजे आज हे ग्रामसभेचं आपण त्यांना जेव्हा आपण बोलवतो ग्रामसभेचं त्यांना आपण त्याला पत्र दिलेलं असते उपस्थित राहण्यासाठी, त्याला सुद्धा ते जुमानत नाही कधी. आणि आमच्या ग्रामसभेच्या ठरावाला त्यांनी तर अद्याप मला तर असं वाटतंय आमच्या माहितीनुसार टाकून देतात. ग्रामसभेचा ठराव हा राष्ट्रपतीपर्यंत सुद्धा मोडू शकत नाही. तर हे अधिकारी लोक आम्हाला तुच्छ लागतात, हे ग्रामसभेला सुद्धा तुच्छ लागतात. आमचं असं सरळ सरळ ग्रामस्थांचं म्हणणं आहे, कारण आम्ही प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित आहे. आणि 2011 ते आज अखेर हा किती म्हणजे पैसा जमा झाला असेल? जवळपास 17-18 जवळपास सर 20-25 कोटी यावर त्याच्यापेक्षा जास्त असेल, त्याच्यापेक्षा साहेब. जास्त किंवा कमी याच्यात एक आता अंदाजपत्रक या आम्ही समितीचं काम जर आहे की या ठिकाणी गावाचा विकास किंवा या ठिकाणी ज्या समस्या असतील, कचरा व्यवस्थापन असेल वगैरे, असं काहीच केलं नाही म्हणताय? सर इथे कचरा व्यवस्थापन हे प्रत्येक येणाऱ्या टुरिस्टला जे आपले पर्यटक येतात त्यांना प्रत्येकाला माहितीच असेल, किंवा तुम्ही स्वतः आता आम्ही पाणी विचारू शकता. करू आणि प्रत्येक जणाची तुम्ही माहिती घ्या. इथे जे कचरा व्यवस्थापन आहे याच्यावर कुठलाही म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर काम केलं जात नाही. फक्त पूर्णपणे आपल्याला अर्धवटच काम बिलिंगसाठी. केलं जातं. कुठला आमचे लोक पण कर्मचारी आम्हाला रोजगार भेटत आता नाही, इथे असं नाही. कचरा किती कुठला अधिकारी जर येत असेल ना तर रातोरात्री त्याच्या आदल्या दिवशी साफसफाई चालू करतात हो. त्यांना दाखवण्यासाठी. बरोबर. इथे फक्त त्यांची ही दाखवण्यासाठी कारवाई काम चाललेलं आहे. आणि अद्याप आता इथले जे कर्मचारी त्यांची तुम्ही माहिती घ्यावी. मध्यंतरी त्यांनी मशीन बंद करून पावती पुस्तक चालू केलं होतं. मशीन जे आहेत आपले बिलिंगचे, म्हणजे जे आपण पावत्या काढतात त्याचे सुद्धा घोटाळे. त्यांनी आम्हाला कुठलाही लेखाजोखा दिला नाही. मशीन बंद केली होती. हा मशीन बंद ठेवून हा ग्रामसभेत आम्ही विषय घेतला होता. तेव्हा त्यांच्या अधिकारी लोकांना आम्ही बोलवलं होतं, पण ते कोणी तिथे हजर राहिले नाही. त्यांनी ते टाळाटाळीचे करून ते बंद केलं. नंतर त्यांनी मशीन आणून दिल्या. हे सांगतील लोक ते. हा ते लोक त्या लोकांना जर आता ते कसं होतं, आपण कल्पना जर असेल तर 3-3 महिन्यानंतर आपण कर्मचारी चेंज करतो सर. कारण प्रत्येक आदिवासी बांधवांना किंवा आमच्या जे वर्ग आहेत प्रत्येकाला रोजगार मिळावा, पगार केला. हे आमचा एक उद्देश आहे तिन्ही समित्यांचा. म्हणून आम्ही काही महिला वर्ग असेल. साहेब हा 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 पाय हा आमच्या गावचा नागरिक आहे. याने डिपार्टमेंटच्या विरोधात आवाज उठवलेला, तर याचा पगार अद्यापही केला नाही. अद्यापही सगळ्या पोरांचे पगार झाले, पण याचा पगार रोखून ठेवला. कोणाकोणाशी बोललो होतं आणि काय बोललो होतं अधिकाऱ्यांना वगैरे? बोलले अधिकाऱ्यांना नव्हते वगैरे ते काय काही, बोललं पण तर काही झालं नाही. साधारण 3 महिने कामावरती ठेवलं जातं, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 2 महिने काम केलं. पण जे माझ्यासोबत हा, तू नाव सांग पहिलं मला. माझं नाव करण कुंडली कोंडवळे, गाव राहणार गाव निगडाळे. काय झालंय सांग आता. तर आता गेस्ट हाऊस तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, साधारण मला सांगता येत नाही. पण ते वाईल्ड लाईफ सेंचुरीमध्ये येतं. तिथं येणारे गेस्ट वगैरे त्यांचे सरकारी अधिकारी वगैरे किंवा इतर कोणी असेल तर तिथे अलाव करतात राहण्यासाठी. तर त्यांच्याकडनं फी वगैरे घेतली जाते तिथे. तर आता आम्ही 2-3 मुलं तिथं साधारण कामावरती ठेवले जातात श्रावण महिन्यात गर्दी असल्यामुळे. तर जे माझ्यासोबत माझे गावचेच आमचे पोरं घेतले जातात, तर ते कामावरती होते तिथे. पण त्यांचे जे पगार होते ते त्यांचे केलेले आहेत आणि माझा पगार दिलेला आहे. कारण तर यांनी शूटिंग केली ती ग्रामसभेमध्ये. आम्हाला अधिकार आहे ग्रामसभेमध्ये शूटिंग करायचा, आणि ती शूटिंग केली ती, आणि तेव्हा हा तिथे कामाला होता. पण डिपार्टमेंटच्या माणसाला आम्ही तिथे खडे बोल सुनावले, जे आमचे कायदेशीर अधिकार होते त्यानुसार. मग त्यानुसार डिपार्टमेंटनी आमच्या ह्या नागरिकाचा पगार थांबून ठेवला, अजून पगार केला नाही. त्यांच्या विरुद्ध आवाज उठवल्या कारणाने खरं शूटिंग केलं होतं. ग्रामसभेची शूटिंग शूटिंग केलं होतं. आणि बरं त्यांचे 1-2 प्रूफ असल्यामुळे पण ते आता जे सायराजनी काय जे म्हणले अधिकारी तुम्हाला आधी? अधिकारी तसं काय बोलले नाही. गेल्यावर करू असंच म्हणतात, टाळाटाळ करतात यांना फक्त. मग तुम्ही ते शूटिंग केलंय का तुमच्याकडे काय आहे वगैरे म्हणून ते लोक ग्रामसभेची आम्ही शूटिंग केली ती संपूर्ण. त्याच्यात काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे गाव पुढे आणून दिलं आम्ही, नाही का. त्याच्यामुळे डिपार्टमेंटला ज्याचं काय झालं काय माहित नाही आम्हाला. कोण काय काय बोललं सांगा. तसंच बोललं तर कोणी नाही मला, पण जे माझ्यासोबत होते त्यांचं पेमेंट केलं आणि माझं थांबवलं गेलेलं आहे पेमेंट. तर माझं का थांबवलं गेलं, आम्ही एकत्र मिळून त्यांच्यावरती जे RTR वगैरे टाकले त्यांचे ते निदर्शनात आले का आम्ही एकमेकांच्या मित्र आहेत सगळे, सहकारी आहेत. सोबत मिळून सर्व म्हणजे हे गोष्टी करतोय. तर त्यांच्या ते निदर्शनात आल्यामुळे पेमेंट वगैरे थांबवलं गेलेलं त्यांनी माझं. की त्यांना कळलं की तुम्ही ह्या सगळ्या हो, मुलांच्या तर त्यांना ह्याच्यामध्ये कळलं, हो. तुम्ही त्यांना माहिती देता वगैरे. बरोबर. किती महिन्याचा पगार बाकी आहे? 2-1 महिन्याचं ठेवले त्यांनी. तुम्ही त्याला विचारायला गेले होते पुन्हा? नाही विचारायला तर नाही गेलो, पण त्यांनी करायला हवं होतं. ओके. तिथे काय काय चालतं, काय काय होतं नक्की सांगा, काय काय माहिती तुला? तिथं तर जे सरकारी वगैरे अधिकारी राहतात त्यांना इथं बंदरकारके राहणं वगैरे, तर ते 15 दिवसानं एकदा आले जातात तिथं कामावरती. त्यांचं लक्ष वगैरे अजिबात नाही आहे. आणि जे कोण आरेपो साहेब आहेत त्यांना इथं राहणं पण बंधनकारक आहे, कारण ते मोठे म्हणजे त्यांचे जे कोण पेशा क्षेत्र आहे. पेशा क्षेत्र असं सांगते ते एक्स्तर वेतन श्रेणी घेतात इकडून. तर त्यांना इथं काम करायला काय होतं? राहिलंच पाहिजे आपल्या ऑफिसला.
कारण का पेशा क्षेत्राचा ते पगार जर घेत असेल तर पेशा क्षेत्रामध्ये त्यांना बंधनकारक राहणे असा कुठलाही प्रकार नाही. ते महिन्यातून एकदा येतात किंवा 15 आठवड्यातून एकदाच येतात. त्यांच्या दैनंदिनीची पण हा. चौकशी लागावी. अहवाल वगैरे त्यांचा तपासावा सरकारने आणि पाव जे कोण त्यांचे वरिष्ठ असतील ते. कर्मचारी नाही तसं तर काही नाही, आता जे सांगितलं त्यांनी त्याबाबत फक्त पगार थांबवले समजा. पगार थांबवले गेलेले आणि या आणि गोष्टीमुळे त्यांनी- मुळात सर वनमंजूर जे घेतात ते वनमंजुरांचा असं एक विषय हा ते शासनाच्या याच्यातून त्यांनी पेमेंट करावं ते केला जातो. आता हे आमच्या वन समितीतून त्यांचे पेमेंट काढले जातात. जर वनमंजूर असेल तर त्यांच्या शासनाचा पैसा त्यांना दिला जातो, पण हे आमच्या वन समितीतून हे पैसे समितीमधनं कर्मचारी पगार काढतात. कर्मचाऱ्यांचे पगार काढतात. म्हणजे इथले असू द्या किंवा मंतरचे कर्मचारी असू द्या त्यांचे पगार सुद्धा आमच्या पुण्याच्या वन सुद्धा समितीतून- कर्मचाऱ्यांचा वन पगार पुण्याचे समितीतून सुद्धा केले कर्मचारी असेल ते आमच्या समितीतूनच त्यांचं पैसे त्यांचं पेमेंट केलं जाते. मग हा इतक्या कुठला तर दिवसापासून हा जर प्रकार चालू आहे तर अद्यापर्यंत हे स्थानिक बोलत का नव्हते हो? सर जेव्हा स्थानिक उठाव खात होता ना तेव्हा प्रत्येकाने म्हणजे आमच्या पुढारी लोक असतील किंवा वरिष्ठ लोक असतील त्यांनी पूर्णपणे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. पण आता आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही सोशल मीडियाशिवाय आम्ही कुठं पुढं जाऊ शकत नाही. आम्हाला एक शेवटचा पर्याय म्हणून आम्ही तुम्हाला बोलवण्यात आलं आणि आमचे आमचे आता बिल वगैरे बघितले जे हो. अगदी गठ्ठेचे गठ्ठे आणले तुम्ही हो, लोकांनी हो. एवढं सगळं, तर एवढं सगळं झालंय त्यानंतर म्हणजे अधिकारी उत्तर देत नाहीत किंवा माहिती देत नाही वगैरे. माहिती तर देतच नाही. त्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागण्या केल्या. आम्ही ते सगळं बाजूला ठेवून आम्ही आमच्या विकासाचा आराखडा जो बनवला आम्ही मागण्या केल्या. आम्हाला 30% रक्कम अदा करा किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या कामाची आम्हाला तुम्ही एक मान्यता द्या. पण तसा मान्यता न देता त्यांनी डायरेक्ट GR बदलण्याची आम्हाला धमकी दिली. परत स्पष्टपणे त्यांनी आम्हाला GR बदलण्याची धमकी दिली का हा तुम्हाला पैसे वर्ग आम्ही करणार नाही, हा पैसे आम्ही शासनाला जमा करू, तुम्हाला याच्यातला 1 रुपया भेटणार नाही आणि तुमचा कुठलाही विकास होणार नाही. हे स्पष्टपणे त्यांचं म्हणणं आहे डायरेक्ट. इथे जे अधिकारी आहेत भीमाशंकरला हो. त्यांचं नाव काय आहे तुम्ही त्यांना कधी भेटला होता का? सर तसं म्हटलं तर आमच्या समितीची जेव्हा आमची जी वन समिती परिस्थितीची समिती त्याची जेव्हा आमची सभा होती तेव्हा आम्ही आरोप साहेब रणजित जाधव यांना भेटलो होतो. त्याच्यावरती आम्ही त्यांना सांगितलं होतं ते आम्हाला 15 दिवसात ते रक्कम अदा करणार होते. पण अद्याप 2 ते 4 महिने आपल्या आता उलटून किती अदा करणार होते ते? 30% आपले जे प्रत्येक समितीला 30% वर्ग करायचं जे ठरलं होतं. पण 4 ते 5 महिने झाले सर आम्ही याच्यासाठी त्यांना ठराव दिला होता किंवा आम्ही स्वतः ग्रामस्थ सगळे बसून आमची समितीची जेवढी बॉडी बसून त्यांना सांगितलं होतं, पण कुठलीही रक्कम आम्हाला अदा केलेली नाही. फक्त बोलतात करतो पण करण्याचं नावच घेत नाही ते. यांना थोडक्यात, तुम्ही त्यांना पेपर द्यायचे त्यांनी घ्यायचे हो ठेवायचे आणि बस तुम्हाला एवढंच द्यायचं. ठप्पा लावायचा बस साहेब, एवढंच जेव्हा हे चालायचं. प्रकरण जास्त जोरात वाजलं तेव्हा एक बिस्किटचा तुकडा आणि यांना 5 लाख 5 लाख यांच्या रुपये आमच्या समितीवर हा. दिले. जेव्हा पण आम्ही जेव्हा office यांच्या ला- अध्यक्षाने आवाज उठवला का आम्हाला हे आता खर्च करायचे नाही का, नाही तुम्ही खर्च करू शकत 5 लाख असे वर्ग देऊन केले, पण खर्च करायला 5 लाख कामकुज वर्ग करतात. केले, पण आम्ही कामं पण निवडली. हो. पण त्या कामांना ते मान्यता देत नाहीत. ओके. म्हणजे जर ग्राम नाही, विकासच थांबवलं जातं हे असं आमच्या निदर्शनात येते. जो आपला 5 लाख रुपये आम्हाला आले होते, मग आम्ही त्याच्यात ग्रामस्थांनी बसून कामं पण सुचवली होती का या 5 लाखाचा आपण काहीतरी कुठलं तरी विकास कामं करू. पण त्या विकास तर ते विकास कामाला सुद्धा यांची अडवणूक आहे. आपल्याला हे आणावं लागते, मंजुरी आणावं लागते. म्हणजे हे आम्हाला सांगतात असे आम्हाला जर आम्हाला आम्हाला शासन विकास कामासाठी जर शासन जर आम्हाला जर मंजुरी पाहिजे असेल शासन तर हे विकास कामासाठी विकास कामासाठी तर शासन हे काय बोलतात का तुम्हाला शासनाकडे जावं लागेल आणि यांच्या कामासाठी मग हे कसं काय हे कामं करतात. आमच्या कुठल्याही ग्रामसभेचा ठराव न घेता आणि 20,000च्या वरती रक्कम खर्च केले. करायची नाही, एक तर बरोबर. त्याची तरतूद व्हावी म्हणजे त्याची पूर्णपणे आम्हाला माहिती भेटावी. याच्यावर चौकशी जी समितीची चौकशी असेल साहेब म्हणजे पूर्णपणे याची चौकशी झाली पाहिजे. सखोल चौकशी होऊन हे सगळ्यांना आम्हाला जे आमचा आदिवासी बांधव आहे सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे. सर आमच्याकडे काही स्टेटमेंट आहेत, बँकेची स्टेटमेंट आहेत, त्यात ह्या समितीत कसे पैसे येतात. आमचे जर 2022ची स्टेटमेंट आहेत माझ्याकडे 1,24,000 9,000 2 दिवसाआड एवढे पैसे जमा होतात नाही का. एवढे पैसे जमा होतात तर गावावर खर्च करायला यांना अडचण काय, हे आमचं स्पष्ट म्हणणं नाही का. किती स्टेटमेंट आहेत बँकेची, भरघोस पैसा आहे आणि जवळपास आता जे 1.5 कोटी रुपये शिल्लक आहेत त्याचीच आम्ही मागणी केली का हे पैसे तरी आम्हाला गावकऱ्यांना खर्च करू द्या. याच्यातून वन विकास पण आम्ही साधायचा प्रयत्न केला. सगळ्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी शपथ पण घेतलेली का आम्ही वन संवर्धन पण करू, जास्तीत जास्त झाडे लावायचा प्रयत्न करू. पण यांनी असं कोणतंही आम्ही यांना आश्वासन पण दिली का या प्रकारे आम्ही जर चुकलो ना, आम्ही कामात जर कमीपणा आला तर समिती आमच्याकडून काढून घ्या. आम्ही स्पष्ट ठराव केला का ही समिती एकदा आमच्या ग्रामस्थांच्याच पूर्ण ताब्यामध्ये द्या. बचत खाते ना, बचत खातं आमच्या ताब्यात द्या. तुमचं कंट्रोल तर राहतच आहे, पण बचत खातं आमच्या ताब्यात द्या. कायदेशीर जी ते मागणी आहे ना ती आम्ही केली, पण यांनी ती पण मागणी आमची फेटाळून लावली नाही का. आमचा उद्देशच तो होता का गावाचाच विकास करणे होता आणि वन संवर्धन करणे हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि मुळात आदिवासी हा जंगलाशिवाय जगू शकत नाही सर. जंगलाचं संवर्धन करणे पूर्णपणे आदिवासींना माहितीच आहे. आणि हे संवर्धन करण्यावर आम्हाला आडकाठी करतात आहे.
आमची स्पष्ट असं म्हणणं आहे. किती दिवसापासून हा लढा चालू आहे तुमचा? हा लढा जवळपास ऑक्टोबर महिन्यापासून चालू आहे आमचा. त्याच्या अगोदर 1 महिन्यापासून आम्ही तयारी करत होतो का काय कसं कसं चुकीचं आहे काय ते, आणि अनागोंदी आहेच. आम्हाला आमची सगळ्या ग्रामस्थांची नम्र विनंती आहे, जे महाराष्ट्र शासनाचे वनबल प्रमुख आहेत श्रीनिवासराव साहेब, तसेच वनमंत्री आहेत गणेश नाईक साहेब, यांना विनंती आहे की याची सखोल चौकशी व्हावी आणि आम्हाला आमचा कृपया करून अधिकार मिळवून द्यावा, जेणेकरून आम्ही गावचा विकास साध्य करून दाखवतो. एकदा जबाबदारी तर देऊन पहा आदिवासीवर. जबाबदारीच देत नाही तर कसं काय आम्ही काम करून दाखवणार? परत लोक नावं ठेवून जातं का तुमच्या भीमाशंकरमध्ये एवढी घाण एवढा कचरा. त्या मागेच महाराष्ट्र शासनाच्या सचिव मॅडम येऊन गेल्या, त्यांनी पण सांगितलं भीमाशंकरमध्ये एवढी घाण एवढा कचरा आहे, त्या गोष्टी नाही का. याला जबाबदार मी सरळ सरळ सांगतो, नागरिक नाही, याला ही व्यवस्था जबाबदार आहे. एकदा यांनी आमच्याकडे आमची जबाबदारी सोपवून पावा. आम्ही काम नाही केलं ना, तिथून पुढे बोलून दाखवा ना तुम्ही. निरीक्षण नोंदवा महिन्याने. हो, आम्ही तर म्हणतो आमचा महिन्याला ऑडिट करा तुम्ही, का कुठे चुकले कुठं नाही. हे जबाबदारी द्यायला पाहत नाही का? तर यांना काय पैसे खायला भेटतात का? भेटतं का यांना याच्यातून? स्पष्ट चौकशी व्हायला आम्हाला सरकारला तीच विनंती आहे की याची सखोल चौकशी व्हावा. पुणे विभागापर्यंत हा म्हणजे डिपार्टमेंट जे DCF ऑफिस आहे तिथपर्यंत हा विषय न ठेवता हा विषय पूर्ण महाराष्ट्रभर पोचला पाहिजे आणि जिथे त्या समित्या गठीत आहेत त्यांनाही त्यांचे अधिकार कळू द्यात.